नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी जुन्या कटोरी ब्लाउज वरून तुम्हाला माप कशी घ्यायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. A to Z माहिती सगळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जो ब्लाउज आपण मापाला घेणार आहे तो ब्लाउज प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला माप घेताना व्यवस्थित माप घेता येतील. उंची आपण ही पाठीमागून मोजायची आहे, समोरून उंची मोजायची नाही. ज्यावेळेस आपण उंची घेतो त्यावेळेस असं थोडं समोरून उंची आपल्याला जास्त वाटते, तर नेहमी आपण उंची ही बॅक साईडनीच मोजायची असते. तर मी तुम्हाला अगोदर उंची कशी मोजायची ते दाखवणार आहे. त्याच्या अगोदर माझा व्हिडिओ हा पहिल्यांदाच कोणी बघत असेल चॅनलवरती, पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा. आता आपण माप बघूयात. जिथे शोल्डर जॉईंट केलं जातं तिथून टेप खाली कमरेपर्यंत पकडायचा. तर इथे 13 इंच आलेलं आहे. हे आपलं पूर्ण उंचीचं माप असणार आहे. तर पूर्ण उंचीचं माप हे 13 इंच आलेलं आहे. तर हे झाल्याच्या नंतर आपण लगेच बॅक साईडचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर टेप आहे असंच ठेवायचा आणि बॅक साईडला बघायचं गळ्याची उंची किती आहे. तर हे बघा, इथे 9 इंच बरोबर आलेली आहे आपली बॅक साईडची उंची. असं पण तुम्ही चेक करून बघू शकता. त्याच्यानंतर आपण छातीचं माप बघणार आहोत. छातीचं माप मोजताना नेहमी हुक पट्टी असते त्या साईडनीच मोजायचं आहे. आपली डाव्या बाजूला लूक पट्टी आणि उजव्या बाजूला हुक पट्टी असते. तर डाव्या बाजूला जी लूक पट्टी असते, आय पट्टी, ती थोडी एक्स्ट्रा असते. त्याच्यामुळे डाव्या बाजूने जर माप घेतलं तुम्ही तर ते थोडं जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून डाव्या बाजूने न घेता तुम्ही हुक पट्टी ज्या साईडला उजव्या बाजूला असते त्याच साईडने माप पकडायचं. तर माझी हुक पट्टी नेहमी उजव्या बाजूला असते. तर मी इथे बघा, मुंड्याच्या खाली एकदम आपण स्लीव जिथे जोडतो, स्लीवचा एंड होतो तिथून हुक जिथे आपण जोडलेला आहे तिथपर्यंत पकडायचं. हे आपलं 9 इंच आलेलं आहे आणि तुम्ही असं माप घेत जा म्हणजे एकदम परफेक्ट माप येतं. आता मी तुम्हाला गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते दाखवते. जिथे शोल्डर जॉईन केला जातो तिथे टेप ठेवायचा आणि तिथून खाली गळ्याची टोटल लेंथ किती आहे ते चेक करून बघणार आहे. तर या ब्लाउजचा टोटल गळा हा 6 इंचाचा आहे. मी टेप कसा धरलेला आहे तेही तुम्ही नीट बघा, म्हणजे तुम्हाला माप परफेक्ट घ्यायला जमतील. याच्यानंतर मी शोल्डरचं मेजरमेंट दाखवते. दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून टेप मी व्यवस्थित ठेवला आहे. तर इथे 11 इंच आलेला आहे. आता मी नंतर तुम्हाला स्लीवचं मेजरमेंट कसं घ्यायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर इथून पुढे बघा, जिथे शोल्डर आपण जॉईन केलेला असतो तिथून आपण स्लीव्ज मोजायची. तर स्लीवची लेंथ ही 4.5 इंच टोटल आहे. तर या प्रकारे तुम्ही लगेच नोट करून ठेवा. ह्याच्यानंतर मी तुम्हाला दंडघेराचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी टेप बघा कसा ठेवलाय. तर हे दंडघेर आपलं बरोबर 5.6 आलेलं आहे. हे झाल्याच्या नंतर आपण मुंड्याचं मेजरमेंट बघणार आहोत. तर वरती अर्धा इंच मार्जिन सोडून दिलेला आहे मी, आणि टेप हा मी असा गोल गोल फिरवून तुम्हाला दाखवते. तर इथे माझं मेजरमेंट मुंड्याचं हे 8.25 इंच आलेलं आहे. या प्रकारे जर तुम्ही माप घेतली तर तुम्हाला पेपर कटिंगला अगदी सोपं जाणार आहे. याच्यानंतर मी तुम्हाला कटोरीचं माप दाखवते. तर कटोरीचं मेजरमेंट आपली जेवढी कटोरी आहे, आपण कटोरी जोडतो तिथून हुक पट्टीपर्यंत दाखवते. तर इथे 5.6 आलेला आहे. त्याच्यानंतर कमरेचं माप मोजणार आहे. जिथे आपण हुक लावतो त्या साईडने कमरेचं पूर्ण राऊंड मध्ये माप मोजून घेणार आहे. तर या ब्लाउजचा कमरेचा टोटल घेर हा 29.5 तयार आलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही ब्लाउजचं परफेक्ट मेजरमेंट घेऊ शकता. तर या पद्धतीने मी तुम्हाला माप कशी घ्यायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे. ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं हे समजून जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून तेही विचारू शकता.